देवपूजा वगैरे झाली आहे आपली। आज वरीचा भात आणि कढी करते आहे। साधं सोपं आहे, पटपट दाखवते, ते सगळ्यांना येतं, तरी पण बघा कसं करते। सकाळची माझी पूजा, पाणी घालायचं, थोडं हळदी कुंकू घालायचं, दिवा बघायचा, धूप लावायचं आणि माळा करून लावायच्या। नमः। ओम नंदाय नमः। ओम सुनंदाय नमः। ओम सुरवंदिताय नमः। ओम प्रियाय नमः। ओम प्रसिद्धाय नमः। ओम विंध्यवासिने नमः। ओम कामिन्ये नमः। ओम दुर्गाय नमः। ओम दुर्लभाय नमः। ओम विद्याय नमः। ओम अपर्णाय नमः। ओम मायाय नमः। ओम नारायणे नमः। ओम महानिद्राय नमः। ओम योगनिद्राय नमः। ओम प्रभावत्ये नमः। ओम प्रज्ञाय नमः। ओम प्राज्ञाय नमः। ओम ताराय नमः। ओम मधवे नमः। ओम बालाय नमः। ओम बालिकाय नमः। ओम सुधाकाराय नमः। ओम चेतनाय नमः। ओम कोपनाय नमः। ओम धीराय नमः। ओम कलावत्ये नमः। ओम पद्मवत्ये नमः। ओम सरस्वते नमः। ओम शारदाय नमः। ओम हंसवाहनाय नमः। ओम राजलक्ष्मे नमः। ओम राजनित्ये नमः। ओम तारिण्ये नमः। ओम श्रद्धाय नमः। ओम सिंधवे नमः। ओम मंदाकिने नमः। ओम गंगाय नमः। ओम यमुनाय नमः। ओम गोदावरी नमः। ओम चंद्रभागाय नमः। ओम नर्मदाय नमः। ओम वरदाय नमः। ओम सत्ये। आता आपण कढीची तयारी बघूया। 2-3 मिरच्या घेतल्या, तुम्हाला किती तिखट हवं आणि आपली क्वांटिटी किती आहे, आपल्या किती जणांचं आहे त्याच्यावरती अवलंबून आहे। हे मी वाटीभर दहीचं बनवते, छोटी वाटी आहे, एकटीसाठीच आहे। त्या वाटीवर दही घेतलं, मिरची घेतली, त्याच्यामध्ये मी राजगिऱ्याचं 1 चमचा पीठ घालते, 1 चमचा पण नाही, अगदी पाव चमचा, कारण कढी फुटू नये म्हणून। आणि नाही झालं तर आपल्या वरीच्या तांदळाचं पीठ असेल, जे भगर म्हणतात, त्याचं पीठ असेल तर ते अगदी पाव चमचा घ्या आणि बारीक करा। जिरं घालत असेल तर घाला, मी मीठ घातलं आणि साखर घालते, थोडीशी साखर, मीठ घालते थोडंसं, आणि हे आपण एकदा फिरवून घ्यायचं मिक्सीला। हे आहेत वरीचे तांदूळ, बस हे धुवायचे। 1 वाटी वरीच्या तांदळाला 1/4 वाटी पाणी घाला, कारण मी कुकरला लावते, तो काय थोडा मऊ झाला तरी चालतो। आपलं झालं आता, हे भात झाला, वरीचा भात झाला, भगर म्हणतात ना, भगर भात झाला। आणि दुसरं आपलं कढी काय आपण सगळं मीठ हे टाकलेलं आहे, मिरची वगैरे त्याच्यामध्ये। आता थोडं तूप घ्यायचं, थोडं जिरं घालायचं, आलं किसून घाला आणि कढीपत्ता घालायचा। आता मिरची तुम्ही वाटणाला घेतली आहे
तिखट कमी वाटत असेल तर पुन्हा घाला, हरकत नाही. थोडंसं तूप, आपली दही ओतलं, झालं आपली कढी तयार. छान कढी झाली. थोडं अजून पाणी घाला, थोडं पातळ करा. आणि भातासोबत कढी भात आपलं झालं उपवासाचं जेवण. कढी भात, थोडेसे पापड म्हणून वेफर घ्या, जरा चव लागेल. हे बघा आपला सुटसुटीत भात झाला मस्तपैकी. हे बघा वरीचा भात, कढी, दह्याची आणि वेफर, मस्त जेवण झालेलं आहे आपलं. आता मी भजनाला गेली, ते थोडं दाखवते. थोडं भजन. शंकर भोळा पैठणीचा तो पाहुनी रंग, पैठणीचा रे होती रंग, पैठणीचा तो पाहुनी रंग, सुरवरचा रे होती रंग, आकाशीचा चंद्र सांगे रोहिणीला, आकाशीचा महालक्ष्मी आया, कोल्हापूर वासिनी महालक्ष्मी आया, सप्तशृंगी अंबिकेचा उदो उदो बोला, सप्तशृंगी अंबिकेचा उदो उदो बोला, सप्तशृंगी अंबिकेचा उदो उदो बोला, सप्तशृंगी अंबिकेचा उदो उदो. आणि आता हे आमच्या सोसायटीतला गरबा बघा, संध्याकाळी असतो. तर शेवटच्या 2 दिवसांनी जायचं. आज पहिल्या दिवशी गेलो. भजन जेवण सगळं एकत्र नाही जमतो. गरबा, उपवास, पूजा. कशी वाटली व्हिडिओ? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार, भेटू पुढच्या व्हिडिओत.